श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 43. श्री गणेशाय नमः. नामधारकाच्या विनंतीवरून सिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या अनेक भक्तांपैकी एक तांत्रिक नावाचा विणकर होता. त्याच्या भक्तीविषयी सांगू लागले. ते म्हणाले, बाळा ऐक. तांत्रिक नावाचा विणकर स्वामींचा एकनिष्ठ भक्त होता. दिवसाच्या 3 प्रहरापर्यंत चरितार्थासाठी व्यवसाय करायचा. सायंकाळी मठात येऊन मठाच्या समोरील अंगण झाडून स्वच्छ करी. स्वामींना लांबूनच दंडवत घालून घरी जाई. असा त्याचा बरेच दिवस नित्य नियम चालू होता. एके वर्षी महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी गावातील काही लोक श्री शैल्य क्षेत्री जायला निघाले. त्यांच्याबरोबर तांत्रिकाच्या घरातील काही जण निघाले. त्यांनी तांत्रिकालाही जळण्याचा आग्रह केला, परंतु त्याने येण्यास नकार दिला. लोकांना त्याची थट्टा केली आणि ती सर्वजण निघून गेले. तांत्रिक दुसऱ्या नित्याची सेवा करण्यासाठी मठात गेला. अंगण झाडू लागला. त्याला पाहून गुरुदेव म्हणाले, अरे, तू सर्व मंडळी बरोबर यात्रेला का गेला नाहीस? श्री शैलेश्वराचे दर्शन झाले असते. यात्रेचा आनंद मिळाला असता. यावर तांत्रिक म्हणाला, गुरुदेव, मला तुमच्या चरणी सर्व तीर्थयात्रा केल्याचा आनंद मिळतो आणि पुण्य लाभ होतो, असे समाधान मिळते. मग व्यर्थ कशाला दूरचा प्रवासाचे कष्ट घेऊ? तांत्रिकाच्या भक्तीने स्वामींना कौतुक वाटले. श्री गुरूंनी त्याला जवळ बोलावले. त्याला थोडा चमत्कार दाखवावा असे त्यांच्या मनात आले. ते म्हणाले, मी तुला शैल्य पर्वताचे दर्शन घडविणार आहे. तू माझ्या पादुकाजवळ बस आणि त्या दोन्हीही हातांनी घट्ट धरून ठेव. त्याने श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे केले. स्वामी त्याला घेऊन मनोवेगाने श्री शैल्य क्षेत्री आले. तेथे आल्यावर स्वामींनी त्याला डोळे उघडायला सांगितले. त्याने डोळे उघडताच त्याला आपण श्री शैल्य पर्वतावर आहोत असे दिसले. हा भास आहे की सत्य आहे याबद्दल तो संभ्रमित होऊन आजूबाजूला बघताच श्री गुरु जवळ तो उभा आहे असे त्याला दिसले. तो श्री गुरु त्याला म्हणाले, उठ, शौरविधी उरकून स्नान करून दर्शनाला त्वरित जा. तांत्रिक स्नानाला गेला. तेथे त्याला महाशिवरात्रीसाठी आलेले माता पिता, नातेवाईक, ग्रामस्थ भेटले. त्याला बघून त्यांना नवल वाटले. ते म्हणाले, अरे, तू तर आमच्या बरोबर प्रवासात नव्हतास, मग दुसऱ्या कोणत्या मार्गाने कसा आलास? तो म्हणाला, मी श्री गुरु बरोबर काही क्षणात येथे त्यांनी मला आणले. त्यांच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसला नाही. हा आपल्याच बरोबर थोडा मागून लपून आला असेल. त्यांच्याशी आणखी काही न बोलता त्याने वेगाने क्षौर करून स्नान केले. फुले, अक्षता, बेलपत्रे घेऊन तो पूजा दर्शनासाठी गेला. पूजा करताना त्याला शिवलिंगाजवळ सद्गुरु दिसू लागले. तांत्रिकाने पूजा केली. प्रसाद म्हणून फळ देऊन तो बाहेर आला. श्री गुरु जवळ येऊन त्यांना नमस्कार केला व म्हणाला, स्वामी, मी श्री शैलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पूजा करण्यासाठी मंदिरात गेलो, परंतु शिवलिंगाच्या ठिकाणी आपणच मला दिसत होता. वास्तविक आपणच भगवान शिवाचे रूप असताना हे लोक श्री शौल्याचे दर्शन करण्यासाठी इतक्या दूर का येतात? स्वामी म्हणाले, पुत्रा, तू म्हणतोस ते खरे आहे. ईश्वर जरी सर्व व्यापक असला तरी स्थान महात्म्य विशेष असतं. प्रत्येकाच्या मनातील श्रद्धेची भावना त्या स्थानावर गेल्याशिवाय समाधान पावत नाही. माघ चतुर्दशीची जी शिवरात्री तिथे असते तिचे महात्म्य आणि स्थान महात्म्याबद्दल विशेष अशी एक कथा मी तुला सांगतो, ऐक.
स्कंद पुराणात ही कथा पूर्वी किरात देशात विमर्शन नावांच्या अत्यंत पराक्रमी शूर प्रजाहित दक्ष होता. तो मृगया करून मांस भक्षण करी. दुराचारी परनारत व्याभिचारी होता, परंतु शिवाचा परम भक्त होता. शिवरात्रीच्या दिवशी भक्तिभावाने शिवपूजा उपवास करी भजन ना तल्लीन होऊन जाईल. त्याची पत्नी सुंदर सालस पतिव्रता होती. त्याच्या वागण्यातील गुण आणि दोष त्यांच्यातील विसंगती पाहून तिने एकदा आपल्या पतीला याबद्दल स्पष्टीकरण विचारले. तो म्हणाला, हा माझ्या पूर्वजन्माचा दोष आहे. मला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे. पूर्वी मी पंपा नगरीत कुत्र्याच्या योनीत होतो. तेथे एक भव्य शिवमंदिर होते. एके दिवशी शिवरात्रीला अनेक लोक शिवलिंगाची पूजा दर्शनाला आले. मी सुद्धा हिंडत त्या मंदिराजवळ काही खायला मिळेल या आशेने गेलो. मला पाहून अपवित्र वाटून लोकांनी मला धोंडे घेऊन मारू लागले. जीवाच्या भीतीने मी धावू लागलो. बाहेर पडल्याला मार्ग नव्हता. प्रदक्षिणाच्या मार्गावरून मी पळत होतो. लोक मठातही होते. त्या मारामुळे मी गतप्राण झालो. त्या दिवशी काहीही खायला न मिळाल्याने दिवसभर उपवास घडला. शिवलिंगाची पूजा मी पाहिली, त्यामुळे दर्शन घडले. मारामुळे प्रदक्षिणा घडल्या. त्या पुण्यामुळे मी या जन्मी राजा झालो. माझ्या स्वभावात कुत्र्याचा अंश असल्यामुळे मी या जन्मी दुराचारी झालो. कुत्र्याच्या वासनेप्रमाणे माझी वासना अनिर्बंध आहे. पतीने स्पष्टीकरण केले तेव्हा राणी कुमुद्वतीचे समाधान झाले. ती म्हणाली, तुम्ही सर्वज्ञानी आहात. माझ्याही पूर्वजन्माबद्दल सांगावे. तेव्हा राणीने जिज्ञासा जाणून राजा तिच्या पूर्वजन्माबद्दल सांगू लागला. तो म्हणाला, पूर्वजन्मी मी कबुतराची मादी होतीस. पूर्वजन्मी तू कबुतराची मादी होतीस. तू तुझ्या चोचीत मांसाचा तुकडा घेऊन उडत असताना घारीने तुझा पाठलाग केला. तू श्री शैल्य पर्वताभोवती पाठलाग चुकवण्यासाठी फेरण्या घालीत होतीस, तेव्हा तू थकून शिवालयाच्या शिखरावर जाऊन बसलीस. तेथे घारीने तुला चोचीने टोचून मारले. शिवमंदिराच्या कळसाला प्रदक्षिणा घडलेल्या पुण्यामुळे तुला राणीचा जन्म मिळाला आहे. राणी म्हणाली, आपल्या दोघांना यापुढील जन्म कोणते व कोठे मिळणार आहेत याबद्दल आपण मला सांगा. राजा म्हणाला, यापुढील 7 जन्म मी राजा व तू माझी राणी म्हणून राहशील. कसे ते ऐक. मी यापुढील जन्मात सिंधू देशाचा राजा होईल. तू शृंजे देशीच्या राजघराण्यात जन्म घेऊन माझ्याशी विवाहबद्ध होशील. नंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग देशाची राजकन्या होऊन मला पती म्हणून स्वीकारशील. त्यापुढील जन्मात मी गांधार देशीचा राजा असेल आणि तू मगध देशातील राजकुळात जन्म घेऊन माझ्याशी विवाह करशील. 5व्या जन्मात मी अवंती देशाचा राजा असेल आणि तू दर्शनावर राजकुळात जन्मलेली राजकन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनर्त नावाचा राजा होईल, तेव्हा तू ययाती राजाची लाडकी कन्या होऊन माझी प्राणसखी होशील. 7व्या जन्मात मी पांड्या देशाचा राजा पदमवर्ण असेल. तू वैदर्भ राजघराण्यात रूपवान कन्या म्हणून जन्म घेशील. त्यावेळी मी तुला स्वयंवरात जिंकून घेईन. तुझे नाव वसुमती असेल. आपण खूप वर्षे सुखाने राज्य करू. अंतकाळी पुत्राला राज्यावर बसवून अगस्ती ऋषी जवळ जाऊन ब्रह्मज्ञानोपदेश प्राप्त करू.
पुष्कळ पुण्य संचय झाल्यावर आपण स्वर्गात सुखाने जाऊ. श्री गुरूंनी तांतिकाला पुन्हा पादुका घट्ट धरून डोळे मिटण्यास सांगितले व क्षणात ते त्याला गाणगापुरास घेऊन आले. त्याला मठात जायला सांगून स्वतः संगमावर गेले. शिवरात्री निमित्त श्री शैल्य तीर्थाला यात्रेला गेलेली मंडळी आली. त्यांनी गावातील लोकांची खात्री पटवून दिली की श्री गुरु बरोबर तांत्रिक महाशिवरात्रीच्या दिवशी श्री शैल्य येथे दर्शनासाठी आले होते. तेथे त्यांची आणि आमची भेट झाली. अध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणते द्विजासी या अनंत व्रतासी भक्तिपूर्वक निश्चयेसी पूर्वी बहुत आराधिले. युधिष्ठिर पंडुसुत तयाज्ञे आचारिले हे व्रत. राज्य लादला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम. ऐसे म्हणतात द्विजवर करिता झाला नमस्कार. पूर्वी राजा पंडू कुमार आणिक राज्य केवी झाले. श्री गुरु म्हणती द्विजांसी होते राज्य पांडवांसी. धूत कर्म कौरवांसी करुणी राज्य हरविले. मग निघाले वनांतर कष्ट होते वर्षे 12. ऐसे तया युधिष्ठिरा राज्य त्वजिले परियेसा. तया घोरारण्यात युधिष्ठिर बंधू सहित असे चिंता व्याकुळ सदा अध्याय श्रीहरीसे. समस्त राज्य सांडूनी वास केला त्यांनी वनी. कौरव कपट करुनी नाना परी विघ्ने करीती. सत्व यांचे टाळावयासी पाठविले दुर्वासासी. त्यांसी सर्व ठाई ऋषिकेशी रक्षितसे सर्वदा. नाना तीर्थ नाना व्रते आचरले तेथे बहुत. कष्ट होते वनिते निर्वाण रूप होऊन या. भक्तवत्सल्य नारायण तयांचे कष्ट पाहून आला तेथे ठाकून. येथे होते पंडू कुमार. कृष्ण येता देखोनी धर्म जाये लोटांगणी. दंड प्रणाम करुनी वंदितसे तये वेळी. केश आपुले मोकळी झाडी कृष्ण चरण धुळी. सर्वोपस्कार पूजा तये वेळी करीतसे विनयेसी. अर्ध्यपाद्य देवोनी गंधाक्षता लावोनी. जी का पुष्पे होती राणी त्याही पूजा करीतसे. पूजोनी या भक्तीसी विनवितसे परियेसी. जय जयाजी हृषिकेशी भक्तवत्सला श्री कृष्णनाथा. जय जय अनंत नारायणा भवसागर उद्धारणा. कृपाळुवा लक्ष्मी रमणा क्षीराब्धिवासा वासुदेवा. परमात्मा परम ज्योती तुची करिसी उत्पत्ती स्थिती. लय करिसी तुची अंती त्रयमूर्ती तुची देवा. विश्वाचा जिव्हाळा होऊनी रक्षिसी सकळा. वास तुझा सूक्ष्म स्थळा. अणुरेणू तृणकाष्टी नमन तुझे चरणासी. त्रिगुणात्मक ऋषिकेशी रजोगुणे सृष्टीसी. तुवा रचिले संयोगे. दुष्ट निग्रह करणे साधू जना संरक्षणे. असे सामर्थ्य वेद पुराणे बोलताती प्रसिद्ध. फेडावया भूमी भार घेतला तुवा अवतार. जड झाला युधिष्ठिर तर एका तुवा ठेविला. आपुले प्राण आम्हासी म्हणवोनी जागी वानीसी. पाठवूनी अरण्यासी कष्टविले नाना परी. तुझी कृपा होय जयासी तयासी तू रक्षिसी. उपेक्षुनी आम्हासी अरण्यात का ठेविले. तुझ वाचोनी आम्ही ऋषिकेशी दुःख सांगावे कवणापासी. जरी आम्हा उपेक्षिसी काय कांक्षा जीवाते.
इतुकियावरी भीमसेन येऊन धरी श्रीकृष्ण चरण, उपेक्षावया काय कारण, कृपा करून सांगा म्हणे. धनंजय तये वेळी वंदितसे चरण कमळी, विनवितसे करुणा बहाळी, कृपा रुळा मुरारी. तुझे कृपा दृष्टीसी होतो आम्ही अरण्यवासी, घडले कष्ट सायासी उभ गलो स्वामी बहुत. आता आमचे कष्ट हरण, पांडवांचा तुझी प्राण, ब्रीद राखे नारायण म्हणत असे तये वेळी. माद्री देवीची कुमार करोनिया नमस्कार, द्रौपदी येऊन सत्वर पाय वंदी तये वेळी. तू आमचा कैवारी आम्ही असो अरण्य घोरी, आमुचा बंधू राज्य करी काय उपयोग आम्हासी. तुझ सारिके छत्र असता आम्हा कष्ट अपरिमिता, करणे प्रकारे स्वस्थ चित्तता राज्य प्राप्ती आम्हासी. असा उपाय आम्हासी सांगा स्वामी ऋषिकेशी, ऐसे म्हणता कृष्णासी कृपा उपजे मनात. कृष्ण म्हणे पांडू सुता, सांगेन तुम्हा एक व्रता, तत्काळिक तुम्हा प्रसन्नता, राज्य होईल जाण भय. व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात, आचारावे तुम्ही त्वरित राज्य तुम्हा होईल. आता सांगेन तुम्हासी अनंत व्रत म्हणसी, सर्वा ठाई आपण वासी, अनंत नाम आम्हा असे. कला काष्टा मुहूर्त आपण, दिन रात्री शरीर जाण, पक्षमास वर्ष आपण, युग कल्प आदि करुनी. अवतरलो मी नारायण, भूभार उतरावया लागोन, दानव दुष्ट निर्दाळीन, जन्मलो वासुदेव कुळी. अनंत मीच जाणसी, संशय न धरी गा मानसी, त्रयमूर्ती अवतरलो सर्वांशी, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आपणची सूर्य शशी देखा, चतुर्दश भुवने मी एका, अष्टवसु आहे निका, द्वादशाक द्वादशार्कची, रुद्र आपण असती एकादश, सप्त समुद्र परियेस, ऋषी सप्त विशेष, पर्वतादिक आपणची. जितुके वृक्ष आहे ती क्षिती, आकाशी नक्षत्रे दिसती, दिशा आहे ती ख्याती, भूमी आपण म्हणे देखा. अस्ति सप्त पाताळ भूभुर्दवादी, लोक सकळ, अणुरेणू तृणकाष्ट सकळ, विश्वात्मा आपणची. न धरी संशय युधिष्ठिरा, अनंत म्हणजे मी निर्धारा, विधीपूर्वक पूजा करा, व्रत तुम्हासी बरवे असे. विनवी युधिष्ठिर कर जोडोनी, स्वामी सांगा विस्तारोनी, व्रत करावे कवणे विधानी, कवण दान कवण पूजा. करावे व्रत कवणे दिवशी, विस्तारोनी सांगा आम्हासी, निरोपावे वेगेसी, पूर्वी कवणे आचारिले. कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी, तुवा पुसले आम्हासी, शुक्ल पक्ष भाद्रपद मासी, चतुर्दश परियेसा, आराधिता अनंतासी, त्वरित राज्य पावसी, पूर्वी कोणी केले म्हणसी, सांगेन ऐका तत्पर. असे पूर्वी कृतयोगेसी, सुमंतु नामे विप्र परियेसी, उत्पन्न झाला वशिष्ठ गोत्रासी, भृगु कन्या दीक्षा नामे. तेची झाली सुमंतूची भार्या, पतिव्रता औदार्या, कन्या तिसी झाली सुतनया, नामे तिची सुशीला. सुशीला कन्या सुमंत घरी, नित्य भक्ती सदाचारी, करी तसे विचित्र परी, सर्व मंगळ स्वरूपे.
गृह शोभा करी बहुत, नाना पत्रे तोरण करीत, पंचवर्ण चरण युक्त, रंगमाळिका सहित देखा. स्वस्तिकादि शंख पद्म चक्र गदादि उत्तम, नमस्कारादि मनोधर्म, देवतार्चन सोपस्करी. वर्तता ऐसे ऐक दिवशी, विचित्र घडले दैववशी. सुमंत पत्नी पंच तत्वासी, पावती झाली तये वेळी. सुमंतुसी भार्याहीनत्व झाले, समस्त कर्म राहिले. पुन्हा संधान पाहिजे केले, म्हणून नारी आणिक केली. भार्याहीन केली, तिचे नाव असे कर्कशी. दुशीला आचरणी परियेसी, नित्य कलह करी बहु असी. कन्यापती सेवे देखा, सुशीला कन्या झाली उपवर. सुमंतू चिंती वारंवार, इशी एखादा मिळता वर. कन्यादान करीन म्हणे, ऐसे चिंतता एके दिवशी. तेथे आला कौंडिन्य ऋषी, विचारिता कन्येसी. सुमंतूने अंगीकारिले, कन्यादान गृह तेसी. देता झाला कौंडिन्यासी, मिळोनी होती 2 मासी. आषाढ आणि श्रावण. माता करी कन्येसी वैर, सापत्न पणाचा हाची प्रकार. कौंडिन्य उसे सुमंता विचार, जाऊ आश्रम आणि ठाया. सुमंत बहु दुःख करी, म्हणे स्त्री नवे माझा वैरी. कन्या जाई आता दुरी, कैची पापिनी वरिली मी. शांत पत्नी नाही ज्याचे घरी, तयासी अरण्य नाही दुरी. एक स्वामी त्रिपुरारी, संसार सागरी बुडालो. ना चाले माझे कर्म तापस, नायके हित बोले कर्कश. कन्या असता संतोष, नित्य दर्शन जा माता. ऐसा सुमंतू चिंता करी, कौंडिन्य ऋषी त्यासी वारी. दोघे तापसी एके घरी, असू नये धर्म हानी. जाऊ आम्ही आणिक स्थाना, तपा करोनी अनुष्ठाना. भेटी होईल पुन्हा पुन्हा, जवळी करू आश्रम. सुमंतू म्हणे कौंडिन्यास, आणिक राहावे 12 दिवस. सर्वा सिद्धा त्रयोदशी, प्रस्थान करी तुम्ही करावे. सुमंतूची विनंती ऐकून आणिक राहिले 13 दिन. सुमुहूर्त बरवा पाहून, येरे दिवशी निघाला. सुमंतू म्हणे कर्क शेषसी, कन्या जाईल पती सरसी. भोजन घालावे ज्या मातासी, व्रीही गोधून दे म्हणे. पती सांगतांची काय झाली, धावत घरात गमन केले. दृढ कवाड लाविले, पाषाण लावी द्वार वंटा. काही केली अनउघडी द्वार, सुमंतू विनवी अफळी शीर. सुशीला कन्याधरी कर, म्हणे जाऊ तैसीच. पाहू गेला स्वयंपाक घरा, होता कोंडा गोधूम खरा. देता झाला कन्यावरा, निरोप दिला दोघांसी. दोघे बैसुनी रथावरी, निघाली कौंडिन्य संतोष करी. माध्य काळी नदी तिरी, अनुष्ठाना लागी उतरले. ऋषी बैसला अनुष्ठाना, सुशीला होती तये स्थाना. तीरी पाहतसे रम्यवना, स्त्रीस मुदाय बहु असे. रक्तांबर वस्त्रेसी, परिधान केले बहु असी. व्रत म्हणती चतुर्दशी, करीती पूजा पृथक पृथक. पाहुनी सुशीला हळूहळू, गेली तया सुवासिनी जवळू. पुस्ती झाली वेल्हाळू, काय व्रत करिता तुम्ही. स्त्रिया म्हणती सुशीलेसी, अनंत व्रत आहे परियेसी. पूजिता होय तत्काळेसी, सकळाभीष्टे पावती. सुशीला म्हणे नारींसी, कवण विधान सांगा मजशी. कृपा करोनी विस्तारेसी, निरोपावे मज लागी. समस्त नारी मिळोनी, सांगताती विस्तारोनी. ऐक सुशिले बस म्हणून, व्रत आधंतेसी निरोपिती. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीसी, व्रत करावे परियेसी. सांगू तुझ विस्तारेसी, ऐक सुशिले म्हणताती. रक्तपट्ट सूत्रेसी, अनंत करावा परियेसी. घेऊन जावे नदीसी, स्नान करावे विधीसी. दिव्यांबर परिधानुनी, हळदी कुंकू लावूनी. आणावे कलश नूतन दोनी.
गंगा यमुना म्हणोनिया. उदक भरोनी तयात पंचपल्लव रत्न सहित घालोनी पूजावे त्वरित. षोडशोपचारे करुनी नाना प्रकारे आरती करावा गंगा या यमुनान प्रती. मग पूजावा दर्भ ग्रंथी शेष रूपे करुनिया. दोन्ही कलशांवरी देखा नूतन वस्त्रे ठेवून निका. पद्म लिहून अष्टादालिका कलशांवरून ठेवावे. तया कलशांपुढे देखा पंचवर्ण चूर्ण देखा. शंख पद्मादी अनेका रंगमाळिका घालावा. शेष पूजावा दर्भाचा षोडशोपचारी बरवासाचा. ध्यानी ध्यास विष्णूचा शेषशायी म्हणोनिया. सप्तफळी शेषासी सदा विष्णू त्यापासी. याची कारणे कदा नामतयासी अनंत ऐसे ध्यान करावे. पिंगलाक्ष चतुर्भुजेसी शंख पद्म सव्य करेसी. चक्र गदा वाम हस्तेसी ऐसी मूर्ती त्या द्यावी. ओम नमो भगवते मंत्रेसी षोडशोपचारे गंत्रीसी ग्रंथीसी. आणोनी नव्या दोरकासी ध्यान करावे मग तेथे. अनंत गुणरत्न न्याय मंत्रेसी नवदोरक ठेवावे कलशांसी. पूजा करावी पुरुषुक्तेसी अतो देवेती मंत्रे सहित. षोडशोपचारे पूजोनी संसारेती मंत्र दक्षिण करी बांधोन. नमस्त वासुदेव मंत्र करुण जीर्ण दोरख विसर्जावे. दाताच विष्णू भगवान म्हणत वायन द्यावे गोधूम घृत. प्रस्थ गोधुमाचे सगृत फळासह वायन द्यावे. अपुपादी पायसेसी सददक्षिणा तांबुलेसी. अर्धे द्यावे ब्राह्मणासी अर्धे आपण भक्षावे. ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचारावे विशेखा. उद्यापन करावे निका 14 कलश द्यावे. ब्राह्मण भोजन करून भक्तीने करावे उद्यापन. कामना होईल संपूर्ण 14 पुरुषार्थ. ऐसे सांगती सुशीलेसी व्रत आचारावे त्वरितेसी. आजची आहे 14 व्रत खरी आम्हा सवे. समस्त नारी मिळून तिसी तंतू देती अनंतासी. ग्रंथी बांधोनी 14 पूजा करवी आपण सवे. कोंडा होता गोधुमाचा आणूनी देतसे अर्धसाचा. वाण देऊनी सुवाचा निरोप स्त्रियांचा घेतला. समस्त स्त्रियांसी वंदोनी बाळी आली आपुले रजास्थवळी रथाजवळी. अनुष्ठान सारोनी ऋषी तये वेळी. येत झाला झडकरी. चला म्हणून पुढे जाती दोघे बैसून या रथी. जाता पुढे देखती अमरावती ऐसे नगर. नगर लोक समोर येती चला स्वामी ऐसे म्हणती. तुम्ही या नगरीचे अधिपती तपोनिधी महाराजा. समारंभे देखा नगरी प्रवेशली दंपती ऐका. ऐश्वर्य भोगेली बहुसुखा. श्रीमदनंत प्रसादे. ऐसे किती एक दिवसावरी होता कौंडिन्य सहनारी. बैसले असता संतोष करी देखता झाला अनंता. ऋषी पुसे स्त्रियेसी काय बांधिले हस्तासी. वशीकरण आम्हासी रक्त दोर बांधिला. सुशीला बोले व्रतारसी अनंत दोरा परीयसी. याची या प्रसादे तुम्हीसी. अष्टैश्वर्य प्राप्त झाले म्या जे दिवशी व्रत केले. तेने करोनी दैव तुम्हाला आले. पहा दैवत प्रसन्न झाले. म्हणून बोले सुशीला ऐसे वचन ऐकोनी. ऋषी कोपला बहुत मनी. दोरक घेतला हिरोनी अग्नीमध्ये टाकिला. मग म्हणे कैचा अनंत आपण केले असे तप बहुत. तेने करोनी ऐश्वर्य अद्भुत प्राप्त झाले आम्हासी. वशीकरण केले आम्हासी दोरा बांधून अनंत म्हणती.
मनसी रागे भरोनी कौंडिन्य तिसी हिरोनी अग्नीत टाकिला. हा हा सुशीला म्हणोनी धावत गेली अग्निस्थानी शिरात घातला काढोनी विजविती झाली दोरका. अनंत टाकिला अग्निसी हानी झाली ऐश्वर्यासी दरिद्री झाला परियेसी द्विजवर कौंडिन्य तक्षणी. नगरी झाले सर्व शत्रू गोदनादी आभारण वस्तू समस्त नेते झाले तस्करू दरिद्र झाले तत्काळ. गृहदग्ध झाले देखा अवकृपा होता रमनायका उरले नाही वस्त्र एका सर्व गेले तत्क्षणी. मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला म्हासी वाया घातले अग्निसी मंदा मदांते वेष्टिलो. आता खरी नेम एक जव भेटले लक्ष्मी नायक श्रीमद अनंत देखेन मुख तव अन्नोदक न घेई. म्हणून निर्वाण करानी निगता झाला घोर काननी भार्ये सहित कौंडिन्य मुनी. निगता झाला परियेसा हा हा अनंत म्हणत शीघ्र जातसे अरण्यात तव देखिला वृक्ष चूत पुष्पी फळी भरला असे. काटिकादी पक्षिकादी पक्षी जाती कोणी त्यासी नातळती कौंडिन्य पुसे तया प्रती अनंतासी देखिले की. वृक्ष म्हणे ब्राह्मणासी दृष्टी न पडेची आम्हासी तुवा जरी देखिला अससी तरी आम्हासी सांगावे. ऐसे ऐकून पुढे जाते धेनू देखिली वत्सा सहित हिंडतसे तृणात तोंडी नये भक्षावया. द्विज म्हणे धेनुसी जरी तू अनंत देखिलासी कृपा करून आम्हासी सांग म्हणे द्विजवर. नाही देखिले अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी मज विषयी सांगा त्यासी अवस्था ऐसी धेनू म्हणे. ऐसे ऐकून द्विजवर पुढे जाता देखिला वृषभ थोर तया ते पुसे मुनीश्वर तुवा अनंता ते देखिला की. वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी जरी तुम्ही देखिला त्यासी आम्हा विषयी विष विनवावे. पुढे जाता देखे कौंडिन्य सरोवर दोन रम्य उदक मिळाले अनोन्य हंसादी पक्षी न सेविती. कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सरोवरे ऐसी द्विजपुसे तयांसी अनंता देखिले की. सरोवरे म्हणे तयासी नेणो कैच्या अनंतासी भेटी होईल जरी तुम्हासी आम्हा विषयी सांगावे. पुढे जाता द्विजवर देखिले गर्दभ कुंजर पुसतसे तया विचारे ते न बोलती तयासी. निर्वाण झाला तो ब्राह्मण त्यंजू पाहे आपुला प्राण अनंत अनंत म्हणून धरणीवरी पडियेला. इतुकिया अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ येऊन हाक मारी उठी उणी म्हणत असे. उठ विप्रा काय पुससी श्रीमद अनंत कोठे असे विचारिसी दाखवीन चल आम्हा सरोवसी म्हणून धरिले उजवे करी. उठवूनिया कौंडिन्यासी घेऊन जाय गवरासी नगरी पाहे अपूर्व तैसी महादाश्चर्य म्हणत असे. घेऊन गेले नगरात सिंहासन रत्न खचित नेऊन तेथे बैसवत आपण दाखवी निज स्वरूपा. रूप देखून कौंडिन्य स्तोत्र करी अति गहन चरणावरी माथा ठेवून कर जोडून विनवित असे. नमो नमस्ते गोविंदा श्री वत्सला सच्चिदानंदा तुझे स्मरण मात्रे दुःखमदा हरोनी जाती सर्व पापे. तू वरेण्य यज्ञ पुरुष ब्रह्मा विष्णू महेश तुझे दर्शन मात्रे समस्त दोष हरुनी जाती तत्काळी. नमो नमस्ते वैकुंठवासी नारायण लक्ष्मी निवासी जगद व्यापी प्रतिका पाळीसी अनंत कोटी ब्रह्मांडी. पापी आपण पापकर्मी नेने तुझी भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव अधर्मी क्षमा करीगा देवराया.
तुझ वांचोनी आपण अनाथ असे दीन, याची कारणे धरली चरण, शरणागत मी तुम्हासी. आजी माझा जन्म सफळ, धन्य माझे जीणे सकळ, तुझे देखिले चरण कमळ, भ्रमर होऊन वास घेतो. ऐसे स्तविता कौंडिन्य, प्रसन्न झाला लक्ष्मी नारायण. लक्ष्मी रमण भक्त जन चिंता मणी रत्न, वरत्रय देता झाला. धर्मबुद्धी दारिद्र्य नाश, शाश्वत वैकुंठ निवासी, वरत्रय देत ऋषिकेश, ऐक युधिष्ठिरा कृष्ण म्हणे. पुनरपि द्विज विनवी देख, म्या देखिले आश्चर्य एक, अरण्यात वृक्ष एक महाफलित आम्र देखिला. त्याची फळे पक्षी जाती, कोणी प्राणी नात रती, पुढे येता मागुती, देखिले धुने स वत्सत्का. तृण तेथे असे प्रबळ परी, तिचे तोंडा नये कवळ, आणिक देखिले निर्मळ सरोवरे दोन्ही तेथे. अन्योन्ये एकमेका मिसळती तिथे दोन्ही उदका, पुढे पाहिली अपूर्व एका वृषभ एक महाथोर. त्याचे मुखा नये ग्रास, सर्व काळी उपवास, पुढे देखिला सुरस कुंजर एक मदोन्मत. सवेची देखिले गर्द भासी, ऐका स्वामी मार्गेसी, हिंडतसे वनासी देखिला वृद्ध ब्राह्मण. न कळे याचा अभिप्राय विस्तारोनी मज सांग भाव, जगन्नाथा केशव म्हणून चरणी लागला. कृपानिधी नारायण सांगत असे विस्तारोन, एक तसे भक्त कौंडिन्य वृक्ष तुवा जो देखिला. पूर्वी होता द्विजवर तयासी येती वेदशास्त्र, उन्मत्तपणे गर्वथोर शिष्य वर्गा न सांगेची. तेने पापे वृक्ष झाला तुवा देखिले धेनु वत्साला, पूर्वी होती भूमी निष्फला, दिली होती ब्राह्मणासी. देखिला तुवा वृषभ ऐक, पूर्वी विप्र महाधनिक, केले नाही दानादिक, तेने पापे ऐशी गती. सरोवरे तुवा दोन्ही म्हणसी देखिले नयनी, पूर्वी होत्या दोघी बहिणी, घेतले दान आपणात. खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजरतो तुझा मद, जहाले मन तुझे शुद्ध, भेटलो ब्राह्मण आपणची. जे जे तुवा देखिले त्या त्या समस्ता ते मुक्त केले, अखिल ऐश्वर्य भोगी वाहिले, अंती जाय स्वर्गासी. तुवा करावा तेथे वासू, नक्षत्रां माझी पुनर्वसू, ऐसा वर देता हर्षू, जाहला तया कौंडिन्या. ऐसा वर लाधोनी राज्य केले बहुदिनी, अति गेला स्वर्ग भुवनी, ऐक राया युधिष्ठिरा. ऐसी कथा धर्मासी सांगता झाला ऋषिकेशी, आचारिले भक्तीसी अनंत व्रत तये वेळी. युधिष्ठिर दाम्पत्येसी व्रत आचारिले भक्तीसी, श्रीमद नंत प्रसादे त्वरितेसी पांडव राज्य पावले. आणिक हेची भूमीवरी व्रत केले ऋषीश्वरी, आचारावे नर नारी लादे चारी पुरुषार्थ. व्रतांमध्ये उत्तम व्रत प्रख्यात असे अनंत, तुवा आचारावे सतत, द्यावे तुझे ज्येष्ठ सुतासी. व्रत कौंडिन्य आचरला, अखिल सौख्य लादला, आचारावे या व्रताला, अनंत पुण्य फल असे. अनंत व्रत महापुण्ये, आमुचे निरोप करणे, व्रत करा एक भावपणे, एक भक्ती करोनिया. ऐसे श्री गुरु निरोपेसी, व्रत केले संतोषी, पूजा केली श्री गुरुसी, नाना परी अवधारा. निरांजन बहुवसी, गीत वाद्य नृत्येसी, पूजा करीती श्री गुरुसी, भक्ती भावे करोनिया. समाराधना ब्राह्मणांसी, भोजन करविले श्री गुरुसी, आनंद झाला बहुअसी, श्री गुरुमूर्ती संतोषे. येणे परी श्री गुरुसी, आराधोनी संतोषी, गेला आपुले ग्रामासी, एक शिष्य एक चित्ते. विप्रजो का सायन देव, कलत्र पुत्र पाठवी ठाव, मागुती आला असे भाव, श्री गुरुचरण सेवेसी.
राहुनिय श्री गुरुपासी सेवा केली बहुअसी, ऐसे तुझे पूर्वजांसी प्रसन्न झाले श्री गुरु. सिद्धमणी शिष्यासी येणे परी तुम्हासी, निधान लाधले परियेसी श्री नृसिंह सरस्वती. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर लादे चारी पुरुषार्थ. इति श्री गुरुचरित्रामृत अनंत व्रत कथा विख्यात नामधारका सांगत त्रिचत्वारिशोऽध्याय. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीमद नंत कथा निरूपण नाम चित्रत्व विंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. इति श्री गुरुचरित्र अध्याय 43 समाप्त. श्री स्वामी समर्थ.